फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. पालिका निवडणुकीत नवीन ट्विस्ट, हा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रात चालणार. विटा नगरपालिकेचा सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांमध्ये उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र दरम्यान गेल्या 2 दिवसांमध्ये इतर मागासवर्गीय समाजातील स्थानिक नेते, युवा वर्ग, सामान्य नागरिक यांच्यात परकेपणाची भावना निर्माण झाली आहे. याला कारण ठरले आहे ते कुणबी प्रमाणपत्र. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने मराठा समाजातील लोकांना ओबीसीच्या सोयीसुविधा, राजकीय लाभ मिळावा यासाठी कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय केला. याचा लाभ उठवत अनेक प्रस्थापित नेते मंडळींनी कुणबी दाखला प्राप्त करून घेतला. याचा आधार घेत मराठा समाजातील नेतृत्व ओबीसी आरक्षणावरील जागेवर निवडणुका लढवू शकते. यासाठी ओबीसी साठीच्या सर्व अटी शर्ती त्यांना लागू होतील. यात काहीही गैर नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यामुळे गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विटा नगरपालिकेत दोन्ही गटांमार्फत इतर मागासवर्गीय आरक्षणावर कुणबी दाखले प्राप्त केलेल्या उमेदवारांची चलती होत असल्याची उघड चर्चा होत आहे. मुळात ओबीसींचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसींच्या विविध घटकातील अनेक नेते महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्माण करताना दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात ओबीसी नेत्यांची कर्तबगारी अधोरेखित होत आहे. ओबीसीमध्ये नेतृत्वाची वाणवण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना आरक्षणाशिवाय कधीच योग्य संधी मिळाली नाही आणि अनेक उमेदवारांनी अनेक वर्षांपासून निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अशा ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रधारक उमेदवार लाभले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे ओबीसी नेतृत्वासह सर्व घटकातील नेते दुखावले गेले आहेत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी समाजातील स्थानिक नेते राजकीय गटतट विसरून एकत्रित येऊन शहरातील दोन्ही गटांच्या प्रमुखांना भेटून याबाबतीत आपले म्हणणे मांडणार असल्याची माहिती मिळाली आहे. ओबीसीच्या ठिकाणी मूळचा ओबीसीच उमेदवार दिला जावा, तिथे नवे दाखले घेतलेले उमेदवार लादले जाऊ नयेत अशी स्पष्ट भूमिका घेतली जाणार आहे. शहरात ओबीसींच्या लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या किमान 40% आहे. यामुळे जर दोन्ही गटांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर सर्व समाज एकत्रित येऊन ओबीसी उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा न बाळगता त्याला प्रचंड मताने विजयी करण्याचा निर्धार ओबीसी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन केला असल्याचे वृत्त आहे आणि याची अंमलबजावणी ओबीसी समाजातील सर्व जातीतील नेते मंडळी कटाक्षाने करणार असल्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. यावेळी पक्ष, गट, तट, आपली नेते मंडळी असे काही न पाहता ओबीसींनी अपक्ष अर्ज भरावा आणि त्यांच्या पाठीशी सर्वांनी बिनशर्त निस्वार्थीपणे उभे राहावे असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. विटे शहरातील देवाण समाज तसेच ओबीसी मधील अन्य घटक यांची संख्या विचारात घेऊन मूळ ओबीसींना योग्य संधी मिळावी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. या बाबतीत शहरातील प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याबाबत जर त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर मूळ ओबीसींवरील अन्यायाचे बोंबलाईन त्यांच्या विरुद्धच उलटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओबीसी समाजातील प्रत्येक घटकाचा या ऐतिहासिक उत्क्रांतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. याचा दीर्घकालीन प्रभाव राज्याच्या राजकीय सामाजिक जीवनावर पडू शकतो. बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज, विटा.